online platform that will make your chemistry. बघा लास्ट पार्ट मध्ये पण आपण एन्थाल्पीज बघितली, बट कशासाठी? फिजिकल ट्रान्झिशन्स. म्हणजे काय? सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड, सॉलिडचं डायरेक्ट वेपर. आज आपण एन्थाल्पी बघायची, बट कोणासाठी? तर आपल्या याच्यात एलिमेंट्स इन्व्हॉल्ड असणार. म्हणजे एकतर ॲटम असेल किंवा मॉलिक्यूल असेल. त्या ॲटम किंवा मॉलिक्युल्स मध्ये चेंजेस करायचे आणि हे चेंजेस करताना काय हीट चेंजेस झाले त्यालाच काय म्हणणार आहे आपण? एन्थाल्पी चेंजेस. चला बघूया आता एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. तुम्हाला एन्थाल्पी म्हणजे आठवत असेल, एन्थाल्पी आपण एच ने डिनोट करतोय आणि एन्थाल्पी आणि हीट मध्ये काहीच डिफरन्स नाही. फक्त हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशरलाच फक्त आपण एन्थाल्पी नाव दिलेलं. आठवतंय? एन्थाल्पी म्हणजे काय असतं? तर हीटच असते ती, बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. दॅट इज आयसोबॅरिक प्रोसेसेस साठी. मग बघा आता एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणजे काय? कोणताही एक ऍटम घ्या, तुम्हाला माहिती असणारा. आपण सोडियम घेऊया, बट कोणत्या स्टेट मध्ये घ्यायचा? तो गॅशियस स्टेट मधला सोडियम. मॅम सोडियम तर सॉलिड असतो, बट यू हॅव टू मेक इट गॅसियस. आपल्याला गॅशियस फॉर्मच्याच रिॲक्शन्स बघायचे. सो गॅशियस सोडियम ऍटम मधून जेव्हा तुम्ही एक इलेक्ट्रॉन बाहेर काढाल, काय होईल रे? Na प्लस एक इलेक्ट्रॉन बाहेर गेला, बरोबर आहे? सोडियम ऍटम मधून जर एक इलेक्ट्रॉन काढला तर सोडियम आयन बनणार आहे तुमचा. सो सोडियम गिव्स Na++1 इलेक्ट्रॉन मायनस. या प्रोसेसला म्हणायचं आयोनायझेशन प्रोसेस. कारण का? गॅशियस सबस्टन्स पासून आयन तयार केला तुम्ही. कसा तयार केला? पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हणजेच कॅटायन. कसा तयार केला? इलेक्ट्रॉन बाहेर काढून. ही प्रोसेस होताना जे काही एनर्जी चेंजेस झाले त्याला तुम्ही काय म्हणणार आता? डेल्टा एच. बट प्रोसेस आहे आयोनायझेशनची, म्हणून बेसला फक्त काय लिहायचं इथं? ION. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज इक्वल टू काय? एनर्जी चेंजेस होतात, एवढी एनर्जी गेली, तेवढी एनर्जी घेतली. सो ती व्हॅल्यू लक्षात ठेवा तुम्ही. इट इज 494 किलो जूल मोल इनवर्स. 494 दिसते का व्हॅल्यू? नाही तर इकडे लिहिते परत. डेल्टा आयन एन्थाल्पी इज इक्वल टू 494 किलो जूल मोल इनवर्स. इतकी एनर्जी. आता मला सांगा या एन्थाल्पीची साइन काय आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? इट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह साइन काय सांगते? या सोडियमच्या गॅशियस मोल्सनी एनर्जी घेतली, एनर्जी एक्सेप्ट केली आणि मग प्रोसेस झाली आहे. दॅट इज दिस प्रोसेस इज एक्झो की एंडो? ज्या प्रोसेस मध्ये रिएक्टंट हीट घेतो त्या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक म्हणतो. आणि एंडोथर्मिक प्रोसेसेस साठी एन्थाल्पी असते पॉझिटिव्ह. एंडोथर्मिक म्हणजे काय? जो काही रिएक्टंट आहे तो हीट घेतो आणि कन्वर्ट होतो प्रोडक्ट मध्ये. तेव्हा आपण म्हणतो की हीट आपण आतमध्ये घेतली, रिएक्टंटने घेतली. सो एंडोथर्मिक प्रोसेस आणि त्याचीच एन्थाल्पी काय येते? मग एन्थाल्पी येत असते फॉर दॅट प्रोसेसेस पॉझिटिव्ह. येस. मग कसं डिफाइन करणार तुम्ही एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनला? असं म्हणू शकता का? बघा, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंजेस that accompanies. साचा तर सेमच आहे डेफिनेशनचा. लास्ट लेक्चर मध्ये पण असाच साचा होता. एन्थाल्पी इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंजेस दॅट अकंपनीज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. काय काढले आपण? इलेक्ट्रॉन. सो दॅट अकंपनीज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडून? फ्रॉम 1 मोल. 1 मोल वर्ड इम्पॉर्टंट आहे. 1 मोल ऑफ गॅशियस ॲटम, 1 मोल ऑफ गॅशियस सबस्टन्स. परत तुम्ही ते लिहू शकता ऍट कॉन्स्टंट प्रेशर विदाउट चेंज इन टेम्परेचर, जसं आपण लास्ट लेक्चरला लिहिलं तसं. काय बघा, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंज म्हणजे एनर्जी चेंजेस दॅट अकंपनीज जे घडतात. कधी? वेन रिमूव्हल ऑफ 1 इलेक्ट्रॉन केले आपण. एक इलेक्ट्रॉन काढलाय. कोणातून काढलाय? फ्रॉम 1 मोल सबस्टन्स. 1 मोल गॅशियस सबस्टन्स मधून जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन काढाल, ही प्रोसेस करताना जे काही एनर्जी चेंजेस होणार आहेत त्याला तुम्ही काय म्हटलं? डेल्टा आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू बघून घ्या. आता जर मी उलट विचारलं तर तुम्हाला इकडे लिहू का? स्पेशल केस. स्पेशल केस म्हणजे याच उलट करायचं.
जर मी असं म्हटलं की क्लोरीनच्या गॅशियस ॲटमनी एक इलेक्ट्रॉन घेतला आणि काय बनवणार आहेत रे मग तुमचे क्लोराईड आयन्स बनणार. सो ही पण आयोनायझेशनचीच प्रोसेस आहे, बरोबर आहे. इकडे आयन तयार झालाय म्हणून आयोनायझेशन, इकडेही आयन तयार झालाय. सो ही पण काय आहे, आयोनायझेशनचीच प्रोसेस आहे. बट डिफरन्स काय आहे, सोडियमने इलेक्ट्रॉन बाहेर टाकलेला म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी म्हटलं, क्लोरीनने इलेक्ट्रॉन आतमध्ये घेतला. सो नाव फक्त चेंज करून काय दिलं मी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन घेतलाय सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. डिफरन्स लक्षात आला. आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये इलेक्ट्रॉन आतमध्ये घेऊन आयन तयार केलेला असतो. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज डिफाइंड ॲज, कसं डिफाइन करू शकताय परत याला, इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंजेस that accompanies, enthalpy changes that accompanies, काय झालं याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू 1 मोल ऑफ गॅशियस सबस्टन्स. सो एन्थाल्पी चेंजेस दॅट accompanies when, कधी, 1 मोल ऑफ गॅशियस सबस्टन्स, 1 mole of gaseous substance, gaseous substance किंवा तुम्ही atom म्हणू शकता, gaseous substance or atom accepts the electron, accepts the electron. बघा डेफिनेशन काय केली, एन्थाल्पी चेंजेस दॅट accompanies, जे घडतात कधी, when 1 mole of gaseous substance किंवा gaseous atom accepts the electron to form gaseous anion, to form, आणि काय बनतं, gaseous anions. सो तुमची टेक्स्ट बुक मधली डेफिनेशन आणि माझ्या डेफिनेशनचे वर्डिंग्स वेगवेगळे असू शकतात, बट तुम्हाला जी सोपी वाटते तुम्ही ती लिहा. दोन्हीचेही मीनिंग सेम आहे, दोन्ही पण सायंटिफिकली करेक्ट आहे. ठीक आहे, चला मग सिम्बॉल काय देणार तुम्ही सांगा आता. एन्थाल्पी काय झालंय, इलेक्ट्रॉन गेन झालाय. सो डेल्टा Eg एन्थाल्पी, सिम्बॉल हा झाला. आणि जेव्हा क्लोरीन गॅस इलेक्ट्रॉन घेऊन क्लोराईड आयन्स मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा व्हॅल्यू असते 349 किलो जूल मोल इन्व्हर्स, किलो जूल मोल इन्व्हर्स. व्हॅल्यू बघा, इलेक्ट्रॉन घेतला, एखादा सबस्टन्स आहे, सिस्टीम आहे, क्लोरीन ॲटम आहे गॅशियस फॉर्म मध्ये, जेव्हा इलेक्ट्रॉन घेईल तेव्हा काय करणार तो, एनर्जी बाहेर रिलीज करेल. रिलीज केली एनर्जी, सो ती काय झाली, मायनस साइन आली. इट मीन्स इट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. ज्या रिॲक्शन झाल्यानंतर हीट बाहेर टाकली जाते त्या रिॲक्शनची एन्थाल्पी कशी दाखवतो आपण, निगेटिव्ह साइन काय दाखवते, हीट रिलीज केली आहे, आणि अशाच प्रोसेसना आपण एक्झोथर्मिक प्रोसेसेस म्हणतो. सो आयोनायझेशन मध्येच मी 2 भाग केले, एक आयोनायझेशन एन्थाल्पी आणि दुसरी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. दोन्ही ह्याच्यात काय झालंय, रिॲक्टंट जो आहे तो गॅशियस आहे, इकडे पण गॅशियस आहे, तिकडे पण गॅशियस आहे. इथं 1 मोल गॅशियस सबस्टन्सनी इलेक्ट्रॉन बाहेर टाकलाय, इकडे 1 मोल गॅशियस सबस्टन्सनी इलेक्ट्रॉन आत घेतलाय. सो इलेक्ट्रॉन बाहेर टाकून एनर्जी काय करणार तो गेन, इलेक्ट्रॉन आत आला तर एनर्जी रिलीज. सो एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन तुम्हाला क्लिअर असेल आय गेस. ओके, ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, सो सेकंड एन्थाल्पी आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता माझी बोर्ड एक्झाम झाली आहे, सो मला काहीच गरज नाही की या एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज मी पाठ ठेवेन, बट तुम्ही त्या पाठ ठेवायच्या कारण तुम्हाला बोर्डचा पेपर लिहायचा आहे. सो ट्रिक्स करा काहीतरी लक्षात करण्यासाठी आणि ते पाठ करा. नसेल जमत तर आपण ट्रिक्स करूया. ठीक आहे, एक्झाम्पल जसं सॉल्व्ह करेल तसं ते पाठ व्हायला लागेल तुम्हाला. नेक्स्ट इज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता बघा मी फक्त तुम्हाला आयोनायझेशन शिकवलं, राईट. आयोनायझेशन मध्ये मी 2 शिकवल्या. पहिली काय होती आपली, सोडियमच्या गॅशियस मोलनी इलेक्ट्रॉन लूज केला, Na++ 1 इलेक्ट्रॉन बाहेर टाकलाय. दुसरी काय बघितली आपण, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, डेल्टा EgH. ती काय असते, त्याच्यामध्ये क्लोरीन गॅस म्हणजे कुठलाही ॲटम 1 मोल गॅशियस मधला इलेक्ट्रॉन आतमध्ये घेतो
आणि त्याचा एनायन बनतो. सो याला म्हटलं आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. मग एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन काय असतं बघा. मी Cl2 चा गॅशियस मोल घेतले. डिफरन्स कळतोय का. इथं क्लोरीन आहे, Cl गॅस आहे, क्लोरीन ॲटमचा गॅसियस आहे. इथे क्लोरीन डायॲटॉमिक आहे. इथे एक Cl आहे, इथे Cl2 आहे. हा Cl2 गॅशियस फॉर्म मध्येच असतो आणि गॅशियस फॉर्म मधून काय करायचंय मला, फक्त क्लोरीन मॉलिक्यूलचा बॉन्ड तोडायचा आहे. कसा असणार आहे क्लोरीन मॉलिक्यूल रे, Cl आणि Cl, बरोबर आहे. हा Cl2 असाच असणार आहे क्लोरीन गॅस. हा, तर हा बॉन्ड मला तोडायचा आहे. हा बॉन्ड तोडून काय बनणार आहे मग तुमच्याकडे 2Cl चे गॅशियस ॲटम्स बनणार का. येस. सो ही प्रोसेस करण्यासाठी जी काही आता एनर्जी लागेल ती कशी असणार आहे, डेल्टा ॲटम एन्थाल्पी. ॲटम का म्हटलं असेल तर एखाद्या गॅशियस मोलला तुम्ही ॲटम्स मध्ये तोडलं, एखाद्या गॅशियस मॉलिक्यूलला तुम्ही ॲटम्स मध्ये तोडलं. सो एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज इक्वल टू काय असेल ती व्हॅल्यू तुम्हाला लिहायची. आधी डिफाइन करून घेऊया. येस. मग डेफिनेशन कशी करणार तुम्ही, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज डिफाइंड as enthalpy changes that accompanies काय सांगा आता, काय लिहिणार तुम्ही पुढे, काय वाटतंय. इट इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंजेस दॅट अकंपनीज डिसोसिएशन. तोडणं म्हणजे काय करायचं आपल्याला, डिसोसिएट करायचंय. डिसोसिएशन ऑफ कोणाचं, 1 मोल सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड आहे. 1 मोल ऑफ गॅशियस सबस्टन्स, गॅशियस ॲटम म्हणा, गॅशियस सबस्टन्स म्हणा, into its atoms. बघा गॅशियस सबस्टन्सला त्याच्या ॲटम्स मध्ये तोडलं, यालाच काय म्हटलं आपण, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आणि डिनोट कसं करणार तुम्ही, डेल्टा ॲटोमायझेशन एन्थाल्पी इज इक्वल टू प्लस 242 युनिट काय एन्थाल्पीचं, किलो जूल मोल इनवर्स. व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावीच लागेल. दिस वॉज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. गॅशियस ॲटम्सला, गॅशियस मॉलिक्यूलला त्याच्या ॲटम्स मध्ये तोडायचं. आणखीन एक्झाम्पल घेऊया तुमच्या टेक्स्टबुक मधलं. काय, समजा मिथेनचा गॅशियस सबस्टन्स घेतला, कट करा याला ॲटम्स मध्ये. याच्यामध्ये काय आहे, एक कार्बन आहे, तो पण गॅस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, प्लस काय आहे 4 हायड्रोजन. सो 4H इन गॅशियस फॉर्म. काय केलं, काय लॉजिक आहे, एक कार्बन 4 हायड्रोजन दिसतात, एक कार्बन 4 हायड्रोजन फक्त सेपरेट करून सेपरेट त्याच्या ॲटम्स मध्ये तोडायचं. हे करण्यासाठी जी एनर्जी लागली असेल ती काय लिहिली, डेल्टा ॲटम H इज इक्वल टू प्लस 1660 किलो जूल मोल इनवर्स. इतकी एनर्जी लागते. आता एन्थाल्पी याची पॉझिटिव्ह दिसते, प्लस 242 प्लस 1660, म्हणजे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन कसली प्रोसेस आहे, इट इज एंडोथर्मिक. हीट आतमध्ये घेतली, प्लस म्हणजे काय, हीट आतमध्ये घेतली, दॅट इज एंडोथर्मिक. या रिॲक्शननं काय केलंय, हीट ऍब्सॉर्ब केली आहे. या मिथेन मॉलिक्यूलने हीट घेतली, मग तो तुकडे तुकडे ॲटम्स मध्ये बनला. सो तुमची एन्थाल्पी पॉझिटिव्ह आली. येस, ओके, क्लिअर झालं असेल एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. व्हॅल्यूज लक्षात ठेवा. क्लोरीन साठी डिसोसिएशन केल्यावर ॲटोमायझेशन एन्थाल्पी 242, मिथेन साठी किती येते 1660 किलो जूल मोल इनवर्स. एन्थाल्पीचं युनिट काय असतं, किलो जूल मोल इनवर्स. स्क्रीनशॉट करून घ्या. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ काय आपल्याकडे, सोल्युशन. तर नावातच सगळं असतं. सोल्युशन म्हणजे काय रे, तर समथिंग ऍडेड विथ वॉटर, कशामध्ये तरी पाणी ऍड करा, तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटेल. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराइडच घ्या. मीठ तुमच्या टेक्स्टबुक मधलेच एक्झाम्पल्स बोर्डला लिहायचे मोस्टली. मीठ आहे, NaCl. फॉर्म कोणता आहे याचा, सॉलिड स्टेट मध्ये. काय केलं मी, याला पाण्यामध्ये ऍड केलं. सो वॉटर लिहा, नाहीतर ऍक्वियस लिहितात. असं वॉटर लिहितात किंवा ऍक्वियस लिहितात. काय होणार आहे सांगा मला, सोडियम क्लोराइड जो तुमचा सॉलिड होता, पाण्यामध्ये टाकल्यानंतर, वॉटरमध्ये टाकल्यानंतर तो काय बनेल, ऍक्वियस बनेल. कुठलाही सबस्टन्स पाण्याच्या प्रेझेन्स मध्ये असेल तर त्याला ऍक्वियस म्हणतात. NaCl काय झाला मग तुमचा, ऍक्वियस झाला. ओके.
मग या प्रोसेसच्या वेळी जी काही एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असंच डिनोट करणार डेल्टा एच सोल्युशन, या प्रोसेसच्या वेळी जे काही एनर्जी चेंजेस झाले ते डिनोट कशाने करायचे, डेल्टा सोल्युशन एच, आणि व्हॅल्यू काय आहे तुमची +4 किलो जूल मोल इनवर्स, +4 किलो जूल मोल इनवर्स इतकी त्याची व्हॅल्यू आहे. बघा काय करायचं आहे, डिफाइन कसं करणार याला. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंजेस that accompanies हा वर्ड्स तर कॉमन आहेत. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंजेस दॅट अकंपनीज. इथपर्यंत येऊन थांबायचं आणि प्रोसेस काय झाले बघायचं. काय झालं रे, तर व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व्स इन, कधीचे एनर्जी चेंजेस काढायचे आहेत आपल्याला, तेव्हा जेव्हा 1 मोल सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व झालाय इन, पाणी किती टाकलंय माहिती आहे का, नाही. टेक्स्ट बुक मध्ये तर डायरेक्ट ॲक्वियस लिहिले, AQ, मी तुम्हाला पाणी तरी लिहून दिले इथे. सो डिझॉल्व इन स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हेंट, कितीतरी अमाऊंट ऑफ सॉल्व्हेंट असेल, मग ते सॉल्व्हेंट पाणी असेल किंवा दुसरं काही असेल, इथेनॉल, मिथेनॉल. ही प्रोसेस होताना 1 मोल ऑफ सॉलिड स्पेसिफिक सॉल्व्हेंट मध्ये, सो AQ करा तुम्ही, पण डिझॉल्व होताना ॲक्वियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असताना जे काही एनर्जी चेंजेस झाले, या एनर्जी चेंजेसला आता तुम्ही काय म्हणणार आहे, फक्त एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. जी सोडियम क्लोराईडच्या सोल्युशन बनवण्याची प्रोसेस जी आहे, याच्यामध्ये हीट चेंजेस किती झाले, 4 किलो जूल मोल इनवर्स. ठीक आहे, पण ही प्रोसेस अशी डायरेक्ट होत असणार आहे का, नाही. ही प्रोसेस जी काही आहे सोल्युशन बनवण्याची, म्हणजे मीठ तुम्ही पाण्यात टाकलं आणि मिठाचं पाणी तयार झालं, ही 2 प्रोसेस मध्ये होत असते. कुठले 2 प्रोसेस बघूया, या साईडचा बोर्ड मी रफ करते, तुम्ही हवं तर तिकडे स्क्रीनशॉट करा. प्रोसेस बघा, पहिल्या प्रोसेस मध्ये काय होत असतं, तर हा जो काही तुमचा सोडियम आहे NaCl, कुठल्या स्टेटमध्ये, गॅशियस स्टेटमध्ये, तो आधी त्याचे आयन्स बनवतो, Na+ Cl-. बरोबर आहे ना. NaCl सॉलिड आहे, तुम्ही पहिले पाण्यात टाकल्यानंतर तो आयोनाइज होईल, काय होईल, ब्रेकडाऊन होईल त्याच्या आयन्स मध्ये Na+ आणि Cl-. सो एखादा सॉलिड सबस्टन्स जेव्हा पहिला त्याचे आयन्स तयार करतो, या प्रोसेसला काय म्हणणार आहे तुम्ही, क्रिस्टल लॅटाईस फॉर्मेशन. सोडियमला सॉलिड स्टेट मध्ये तुम्ही शिकाल की हा एक क्रिस्टल आहे, सॉलिड आहे, प्रॉपर सॉलिड आहे, म्हणूनच त्याला काय म्हटलं, क्रिस्टल. प्रॉपर स्ट्रक्चर आहे म्हणून काय म्हटलं याला, क्रिस्टल लॅटाईस. सो एन्थाल्पी ऑफ क्रिस्टल लॅटाईसला डिनोट कशाने करायचं, L नी. H इज इक्वल टू 790 किलो जूल मोल इनवर्स. 790 किलो जूल मोल इनवर्स इतकी एनर्जी लागते तुमचा हा क्रिस्टल लॅटाईस तुटून त्याचे आयन्स बनण्यासाठी. ही झाली पहिली प्रोसेस. दुसऱ्या प्रोसेस मध्ये काय होतं, तर तुमचा सोडियमचा आयन आहे, याच्या अवतीभोवती कोण यायला लागतं, वॉटर मॉलिक्युल्स. कारण तुम्ही वॉटर टाकले किंवा सॉल्व्हंट टाकले, तो सॉल्व्हंटचा मॉलिक्यूल यायला लागतो. सो मी काय लिहिते, समजा किती वॉटरचे मॉलिक्युल्स आलेत आजूबाजूला मला माहिती नाही, मी X लिहिणार. सो X मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आले समजा. मग पुढे तुमचा सोडियम, त्याच्या अवतीभोवती कोण आलं, वॉटर मॉलिक्युल्स, किती आले, X आले, ब्रॅकेट टाकला. सोडियमचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो मी कुठे लिहिला, पूर्ण ब्रॅकेटच्या वर. सिमिलरली क्लोराइड मायनस आयन्सला पण अवतीभोवतीने वॉटर येणार, मला माहिती नाही किती आले, मी Y लिहिते. H2O सराउंड झाला, कसा सराउंड होणार आहे तो, क्लोरीन, त्याच्या भोवती वॉटर मॉलिक्युल्स किती आले, Y मॉलिक्युल्स आले, डिवाइड बाय मायनस. सो तुमच्या पाण्यामध्ये भले तुम्हाला Na+ आणि Cl- दिसत असतील, तर काय असतं, त्या Na+ ला पाण्याने सराउंड केलंय, पॉझिटिव्हली चार्ज. क्लोरीन मायनस आयन्सला पाण्याने सराउंड केले. सो जेव्हा डिसोसिएशन होऊन पाण्याचे मॉलिक्युल्स जेव्हा आयन्सला सराउंड करतात, या प्रोसेसला सॉल्व्हेशन किंवा सोल्युशन प्रोसेस म्हणत असतात. काय असतं, तुम्ही कुठला तरी सॉल्ट आहे जो पाण्यात जाऊन तुटणार आहे, डिसोसिएट होणार आहे, तो पाण्यामध्ये टाकायचा. जसं मीठ सगळ्यात सिंपल एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, NaCl इन वॉटर काय होणार आहे, Na+ Cl-. मग Na+ जो सेपरेट झालाय त्याच्या अवतीभोवती वॉटर मॉलिक्युल्स, Cl- जो सेपरेट झालाय त्याच्या अवतीभोवती वॉटर मॉलिक्युल्स. हे जेव्हा प्रोसेस होते, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन फाइंड करतो. या प्रोसेसची आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन फाइंड करतो. मग मला सांगा, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जर तुम्हाला काढायला सांगितली कोणी डायरेक्ट,
तर कशी काढणार तुम्ही, एन्थाल्पी ऑफ लॅटाईस करायचं प्लस त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, एन्थाल्पी ऑफ हे जे काय झालं काय म्हणायचं याला, हायड्रेशन. पाण्याचा मॉलिक्यूल अवतीभोवती येतोय ना सराउंडिंग करायला, सो हायड्रेशन म्हणायचं. पिंक चॉकने लिहिते बघा, या प्रोसेसला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. HYDRA लिहिलं तरी चालेल, ठीक आहे, किंवा HYD लिहिलं तरी सुद्धा चालतं. सो एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन ऍड करणार, कुठली कुठली, लॅटाईस वाली प्लस हायड्रेशन वाली, HYD. सो याच्या व्हॅल्यूज आपल्याकडे दिलेल्या आहेत. लॅटाईसची व्हॅल्यू दिली आहे मला 790. चला करू, 790 किलो जूल मोल इनवर्स प्लस हायड्रेशनची एनर्जी कशी आहे, तर मी तुम्हाला सांगते, जेव्हा हायड्रेशन होत असतं म्हणजे सोडियमचा आयन वॉटर मॉलिक्युल्सनं जेव्हा सराउंड होणार आहे तेव्हा तो एनर्जी बाहेर टाकणार आहे, रिलीज होणार आहे. ती एनर्जी असणार आहे तुमची मायनस मध्ये. सो आन्सर काय, त्याची व्हॅल्यू जी काय आहे ती मायनस मध्ये आहे. सो प्लस मध्ये आतमध्ये मी लिहिते 786 युनिट काय असणार आहे, किलो जूल मोल इनवर्स. 786. मॅम तुम्हाला या व्हॅल्यू कशा माहित, टेक्स्ट बुक मध्ये दिलेत, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहेत, जशा आहेत तशा तुम्हाला पाठ करायचे. प्लस काय झालं बघा मग, 790 मायनस 786, उत्तर काय आलं तुमचं, प्लस 4 किलो जूल मोल इनवर्स. सो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन किती झाली तुमची, 4 किलो जूल मोल इनवर्स, जी की मी इथं ऑलरेडी लिहिलेली बघा, 4 किलो जूल मोल इनवर्स, 4 किलो जूल मोल इनवर्स. सो इथे मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं सोल्युशनची एन्थाल्पी 4 येते. परत मी म्हटलं की सोल्युशन जे काय होणार आहे तयार, ते लगेच काही मिठाचं पाणी बनलं म्हणजे सोल्युशन झालं असं नसतं. तर दोन प्रोसेस होत असतात. एक, तुमचं मीठ डिसोसिएट होतं Na+Cl- मध्ये, म्हणजे तुमचा क्रिस्टल जो आहे सोडियमचा तो तुटायला लागलाय. सो क्रिस्टल लॅटाईसची एन्थाल्पी काढायची जी पॉझिटिव्ह आली 790 किलो जूल मोल इनवर्स. त्यानंतर पाण्याचे वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतील, Na+ ला सराउंड केले, Cl- ला सराउंड केले. ही प्रोसेस जी होते त्याला हायड्रेशन म्हणायचं. हायड्रेशन का म्हटलं, कारण वॉटर मॉलिक्यूल येऊन सराउंड करणार आहे, सो हायड्रेशन म्हटलं. मग जी काही सोल्युशनची एन्थाल्पी येते, डेल्टा एन्थाल्पी ऑफ सोल्युशन काय असते ती, एन्थाल्पी ऑफ क्रिस्टल लॅटाईस प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन, HYD. मग बघूया म्हटलं हा फॉर्म्युला वर्क करतोय का. लॅटाईसची एनर्जी होती 790, हायड्रेशनची एनर्जी तुम्हाला दिलेली आहे टेक्स्ट बुक मध्ये मायनस किती, 786. सो मी ती इथे यूज केली आणि दोघांचं जेव्हा मी ऍडिशन करतेय तेव्हा ही साइन मायनस असल्यामुळे माझा आन्सर किती आलं, प्लस 4 किलो जूल मोल इनवर्स. मग मी क्रॉस चेक करून बघितलं तर अरे हो, आन्सर माझं मॅच झालं. लक्ष झालं. आज 3 एन्थाल्पी शिकवल्या. पहिली शिकवली आयोनायझेशन, त्यालाच रिव्हर्स करून शिकवली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सेकंड काय बघितलं आपण, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, म्हणजे एक अख्खा मॉलिक्यूलचे तुकडे तुकडे करून ॲटम्स बनवायचे. ही रिॲक्शन होताना जे काही एनर्जी चेंजेस होतात त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आणि थर्ड सांगितली सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय, मिठाचं पाणी तयार करायचं. सोडियम क्लोराईड कसा होणार आहे तो Na+. सोडियम क्लोराईड मध्ये पाणी टाकल्यानंतर सॉलिडचं ॲक्वियस स्टेट होणार, बट ते होतात किती, 2 स्टेप मध्ये, दिस अँड दिस. आय होप आता तुमच्या एन्थाल्पी लक्षात आल्या असतील. कालच्या लेक्चरच्या 3, आजच्या लेक्चरच्या 3 आणि त्याच्यामध्ये पण आहेत रिव्हर्स. सो तुम्ही त्या पाठ करा विथ व्हॅल्यूज. मी फक्त एक एक्झाम्पल घेते आणि लेक्चर एंड करूया. न्यूमरिकल बोर्ड स्क्रीनशॉट करा. बघा तर मी क्वेश्चन ऑलरेडी लिहिलेला आहे. KCl मॉलिक्यूल दिलाय, डेल्टा L दिलाय म्हणजे काय, लॅटाईस एनर्जीची एन्थाल्पी दिली आहे, डेल्टा हायड्रेशन दिलंय आणि विचारलंय काय, व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सिंपल आहे. मग आता शिकवले सोल्युशनची जी काही एन्थाल्पी आहे ती काय असते, एन्थाल्पी ऑफ लॅटाईस प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. बाकीच्या व्हॅल्यू तर दिलंच मॅम. हो, कोणासाठी चाललंय आपल्याला, फॉर KCl, KClच्या मॉलिक्यूल साठी चालेल. किती दिली आहे लॅटाईस बघा, 699. युनिट काय आहे, किलो जूल मोल इनवर्स. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये चुकले, युनिट काय आहे, किलो जूल मोल इनवर्स. प्लस प्लस काय करायचं, हायड्रेशन. हायड्रेशन किती दिली आहे, -681. सो ब्रॅकेट मध्ये लिहिलं -681.8 किलो जूल मोल इनवर्स. येणारा व्हॅल्यू 0.8 असल्यामुळे पॉइंट काय राहणार तिकडे, 2.
9 चे 8 होणार, 8 - 1 7.2 किलो जूल मोल इनवर्स. सो यात मी आणि काय कन्क्लूड करू शकते, क्वेश्चन तर सॉल्व्ह झाला, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन तुम्ही फाइंड केलं. पहिली जी क्रिस्टल लॅक्टाइजची एन्थाल्पी होती ती तुम्हाला पॉझिटिव्ह दिली आहे. याचा अर्थ तुमचा जो काही मॉलिक्यूल केसीएलचा होता तो तुम्ही तोडला असणार पहिला के प्लस प्लस सीएल मायनस मध्ये. ही जी काही प्रोसेस आहे याला एनर्जी लागली, दॅट इज दिस इज एंडोथर्मिक. बघूनच कळालं एन्थाल्पी जर पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक आहे. म्हणजे काय कन्क्लूड करू शकते बघा, जर बॉन्ड ब्रेक करायचंय, इथं काय झालंय, बॉन्ड ब्रेक झालाय. सो जर बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर ती प्रोसेस कशी असते, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागते कुणाला, त्या मॉलिक्यूलला. दॅट इज तो मॉलिक्यूल एनर्जी घेणार म्हणजे गेन करणार, आणि गेन करणार म्हणजे एंडोथर्मिक प्रोसेस. दुसरं बघा, दुसऱ्यामध्ये काय झालं असणार आहे, तुमचा के प्लस जो काय आहे तो वॉटर मॉलिक्युल्सला सराउंड केला असणार. सो काय झाला, के H2O चे एक्स मॉलिक्युल्स एकत्र येऊन प्लस चार्ज झाला. म्हणजे के आणि वॉटर मध्ये बॉन्ड बनलाय, एक इंटरॅक्शन बनलंय के मध्ये आणि वॉटर मॉलिक्युल्स जे काय आजूबाजूला आहे त्यांच्यात एक इंटरॅक्शन बनलंय. जर एखादा बॉन्ड बनवायचा असेल तर काय होतं, एनर्जी रिलीज होते. बॉन्ड बनवायचा असेल तर एनर्जी रिलीज होते. याचाच अर्थ इथं काय झालं, तुमची एनर्जी बाहेर पडली. म्हणून तुम्हाला हायड्रेशनची जी काही एनर्जी असेल ती नेहमी प्रत्येक क्वेश्चन मध्ये मायनस दिसेल, कारण बॉन्ड फॉर्मेशन आहे इथे. सो -8 जे काही असेल ते किलोजूल मोल इनवर्स. त्यात मला कन्क्लूड काय करायचं होतं, जर एखादा बॉन्ड तुटत असेल तर एंडोथर्मिक प्रोसेस आहे, एखादा बॉन्ड बनत असेल तर हीट बाहेर जाते, म्हणजेच काय एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. सो कधी चुकायचं नाही, फक्त प्लस आणि मायनस साइन मध्ये. आय होप आता हे एक्झाम्पल इथेच संपलेलं. 699 हे तुमचं 17.2 किलोजूल मोल इनवर्स हे आन्सर असायला पाहिजे होतं. सो दॅट इज द पार्ट ऑफ मॅथ्स, तुम्ही तो करून घ्या. फक्त केमिस्ट्री इथपर्यंत. केमिस्ट्री तुम्हाला काय सांगते, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू क्रिस्टल लॅटाइज प्लस हायड्रेशनची एनर्जी. ओके. सो जर तुम्ही माझे जुने स्टुडंट असाल आणि माझं चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज तुमच्या क्लासमेट्स पर्यंत आपला हा व्हिडिओ सेंड करा. आणि जर MHT CET चे स्टुडंट असाल तर तुमच्या ज्युनियर्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमचे जे काही सबस्क्रायबर्स मला या गेल्या एका महिन्यात तुम्ही मला दिले, थँक्यू सो मच फॉर दॅट. आपण लवकरच आपले MHT CET चे कोर्स पण आपल्या YouTube चॅनलवरती स्टार्ट करूया. थँक्स फॉर द सपोर्ट.